हा घ्या गती घ्या दादा गती घ्यायची बैलगाडी मालक त्यांना सहकार्य करा सहकार्याची भावना असू द्या 12वा सुटतोय 12 ते 21 खालते एकूण 10 गट खालते आता 10 गटांना किती वेळ लागतोय या दादा गती घ्या साऊंड सिस्टीम वाले चला मंडप डेकोरेशन वाले एवढा गट पळून आल्यानंतर ही या साईडचा कॅमेऱ्यावरती ऊन येत आहे सावली करून घ्यायची हो मंडप डेकोरेशन वाले हा एवढा गट आल्यानंतर चव्हाण भाऊ एवढा गट पळून आल्यानंतर अजून 2 तास ऊन लागणार हो या दादा गती घ्या काय कमाल झाली तुमची दादा गती घ्या क्रमांक 12 सुटतोय 12 मध्ये 7 गाड्या आहेत 14 बैल आहेत 7 ड्रायव्हर आहेत असंख्य सुट्टी मेकर आहेत इथं सगळ्यांचाच कस पणालाय सगळ्यांचाच कस पणालाय परंतु गाड्या सुटायला तयार नाहीत कारण झेंडा पंचाला या ठिकाणी सहकार्य होत नाही त्यामुळे गाड्या पटपट सुटत नाहीत लक्षात घ्या बैलगाडी मालक आपण वेळेला महत्व द्यायला शिका गती घ्या गती आहे तर प्रगती आहे नाहीतर संपूर्ण जीवनामध्ये अधोगती आहे त्यामुळे लक्षात घ्या सोडा सुट्टी मेकर समांतर रेषेला गाड्या समांतर उभ्या करा आणि झेंडा पंचाला सहकार्य करा सोडा गाड्या सोडा आणि 13व्या गटाचे बैलगाडी मालक आणि आपण गाड्या झोपून पाठीमागा सज्ज राहायचंय गटामागा गट सुटला पाहिजे अर्धा तास एका गटाला लागतोय सुटला गट क्रमांक 12 सुटला या मैदानातील आणि 12 मध्ये सुंदर असा रणसंग्राम चालू आहे देवाच्या यात्रेत आयोजित केलं हे बात केसरी मैदान आणि या मैदानातला पलीकडे बालमा पळतोय अलीकडे बादशाह पळतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली 10 सरकार बलमान बघा चाक निघाल परंतु पलीकडे बाजी मारले 10 सरकारनं हा निकाल घेऊन चला चाक निघलं गाडीचं परंतु लढत दिली पलीकडं चाक निघलं नसतं तर निकाल वेगळा घडला असता हा मंडप डेकोरेशन घ्या सावली करून घ्या ऐका ना गाड्या सोडून येणारे ऐका ना इथं आल्या तुम्ही सगळे सरळ रेषेत उभा राहा आम्ही तुमच्या एकदा पाया पडतो सगळे इथे थांबा
एकदा दोन समालोचकाला दर्शन द्या तुम्ही.